मायटोकॉन्ड्रिया हे यूकॅरियोटिक सेलमध्ये अतिशय महत्वाचे सेल ऑर्गॅनेल आहेत, एनर्जी देणारे, पॉवर हाऊस ऑफ सेल. The term mitochondria was coined by Benda. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही, पण काही जणांचं म्हणणं आहे की सेल मेम्ब्रेनचा इनर साइडला जो फोल्ड आहे मेसोसोम, त्याला काही जण मायटोकॉन्ड्रिया समजतात, त्यांचा प्रोकॅरियोटिक सेलचा. त्यानंतर कोलिकर नावाच्या सायंटिस्टने मसल सेल मधून मायटोकॉन्ड्रियाचा स्टडी केला, परंतु त्याचं जे क्रेडिट आहे ते अल्टमन आणि फ्लेमिंग यांना गेलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया कुठं असतात? All cytoplasm of all eukaryotic cells except mammalian RBC. मॅमल मध्ये आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड असतात, त्याच्यामध्ये न्यूक्लियस पण नाही, मॅच्युअर आरबीसी मध्ये सेल ऑर्गॅनेल नसतात, त्यामुळे एनारोबिक रिस्पिरेशनची प्रोसेस तिथं केली जाते. बाकीच्या यूकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात. किती आहेत? नंबर किती आहे यांचा? नंबर 1 to 1000 पर सेल. ज्या हायली ऍक्टिव्ह सेल असतील, हायली ऍक्टिव्ह सेल्स असतील, जशा कार्डियाक मसल्स, त्यानंतर न्यूरॉन्स, प्लांट मध्ये मेरिस्टेम्स, या ज्या हायली ऍक्टिव्ह सेल्स असतात त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असतो, आणि ज्या सेल लेस ऍक्टिव्ह आहेत त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर कमी असतो. सो नंबर डिपेंडंट ऑन ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. शेप कसा याचा? मग काही ठिकाणी डिस्क लाईक शेप असेल, रॉड लाईक शेप असेल, काही ठिकाणी ओव्हल शेप असेल, आणि स्पर्म, आपला जो स्पर्म आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग सारखा मायटोकॉन्ड्रिया आहे, त्याला नेबेनकर्न म्हणतो आपण, स्पायरल मायटोकॉन्ड्रिया. शेप वेरीज फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. साइज किती आहे? 3 to 4 मायक्रॉन. लेंथ and 0.5 to 1 micron width. मायटोकॉन्ड्रियाचं जनरल कॅरेक्टर्स अशा आहेत. यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे अल्ट्रा स्ट्रक्चर. या मायटोकॉन्ड्रियाचं अल्ट्रा स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे.
मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस हे तीन स्ट्रक्चर सेलमध्ये डबल मेम्ब्रेन असलेले असतात. तुम्हाला सेलचा स्ट्रक्चरचा टॉपिक आहे, त्या चॅप्टरमध्ये सिंगल मेम्ब्रेन असलेले स्ट्रक्चर, डबल मेम्ब्रेन असलेले स्ट्रक्चर आणि मेम्ब्रेन नसलेले स्ट्रक्चर. तर डबल मेम्ब्रेनचा कोण कोण आहे? न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन यामध्ये आहे. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन दोन मेम्ब्रेन्स आहेत. आउटर मेम्ब्रेन कंटिन्युअस आहे, पण इनर मेम्ब्रेन मात्र असं फोल्डेड आहे. इनर साइडला फोल्डेड आहे इनर मेम्ब्रेन. So this is the outer membrane and this is inner membrane. आउटर मेम्ब्रेन कंटिन्यू आहे. क्लोरोप्लास्टचे दोन्ही मेम्ब्रेन कंटिन्यू असतात. इथलं मात्र आउटर मेम्ब्रेन कंटिन्यू आहे. इनर मेम्ब्रेन इज फोल्डेड टुवर्ड्स इनर साइड. लिपिड आणि प्रोटीन, लिपिड आणि प्रोटीनच सगळे मेम्ब्रेन बनलेले असतात. लायपोप्रोटीनासियस इन नेचर. आउटर मेम्ब्रेन कंटिन्यू आहे, लायपोप्रोटीनासियस आहे आणि याच्यावरती ससाईल काही पार्टिकल्स असतात. याला आपण म्हणतो सब युनिट ऑफ पार्सन. काही एन्झाइम्स वगैरे याच्यामध्ये असतात. याच्याशिवाय याच्यामध्ये पोरिन नावाचं प्रोटीन असतं मोठ्या प्रमाणावर. पोरिन नावाचं प्रोटीन मोठ्या प्रमाणावर इथं आहे. या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे, या स्पेसला आपण म्हणतो आउटर चेंबर. आणि इनर मेम्ब्रेनच्या आत ही जी स्पेस आहे याला आपण इनर चेंबर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मॅट्रिक्स. इथं वॉटरी फ्लुइड या इंटर मेम्ब्रेन्स आउटर चेंबर मध्ये वॉटरी फ्लुइड भरलेलं असतं. इनर मेम्ब्रेनचे इनर साइडला जे फोल्ड दिसतात त्या फोल्डला म्हणायचं क्रिस्टी. हे क्रिस्टी प्लांट मध्ये ट्युब्युलर असतात. प्लांट मध्ये कसे असतात? ट्युब्युलर. ॲनिमल मध्ये कसे असतात? प्लेट लाइक. प्लेट लाइक असतात. या इनर मेम्ब्रेनच्या आत हा जो मॅट्रिक्स आहे, या मॅट्रिक्स मध्ये इट कंटेन्स ऑल एन्झाइम्स ऑफ TCA सायकल. क्रेब सायकलचे सगळे एन्झाइम्स असतात यामध्ये. फक्त अल्फा कीटो ग्लुटॅमिक डिहायड्रोजिनेस आणि
सक्सिनेट डिहायड्रोजिनेज ते कुठं असतात? हे दोन्ही एन्झाईम इनर मेम्ब्रेन मध्ये असतात. बाकीचे सर्व एन्झाईम्स इथं मॅट्रिक्स मध्ये असतात. कारण क्रेब्स सायकलची प्रोसेस इथं मॅट्रिक्स मध्ये होत असते. मॅट्रिक्स मध्ये होत असते. त्याच्याशिवाय याच्यामध्ये 2 ते 6 2 to 6 सर्क्युलर डीएनए, त्यालाच आपण मायटोकॉन्ड्रियल डीएनए असं म्हणतो. या डीएनए मध्ये 30 जीन्स आहेत. आणि डीएनए चे मॉलिक्युल्स आहेत. सर्क्युलर का असेना पण डीएनए आहे. डीएनए आहे म्हणजे आरएनए सुद्धा असणार. आणि त्याच्या बरोबरीनं इथं 70s रायबोसोम असतात. कारण जिथं डीएनए आहे तिथं आरएनए तयार होतच असतं. आणि रायबोसोम्स असतात. तिघं मिळून त्या सेलला, त्या पार्टला जे प्रोटीन लागतात ते बनवण्याचं काम करतात. त्यामुळं क्लोरोप्लास्ट प्रमाणे काही प्रोटीन मायटोकॉन्ड्रिया स्वतःचे स्वतः तयार करतो. सगळे प्रोटीन नाही बनवू शकत. काही प्रोटीन बनवतो. आणि राहिलेल्या प्रोटीनवर साठी न्यूक्लियसच्या डीएनए वरती डिपेंडंट असतो. म्हणजे कंप्लीट ऑटोनॉमस आहे का? नाही, सेमी ऑटोनॉमस आहे मायटोकॉन्ड्रिया. त्याचबरोबर हे जे क्रिस्टी आहे, या क्रिस्टीवरती छोटे छोटे असे पार्टिकल्स दिसतात. या क्रिस्टीवरती छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत त्यांना आपण म्हणतो एलिमेंटरी पार्टिकल्स. किंवा त्याला F0 F1 पार्टिकल्स किंवा त्याला ऑक्सिसोम असं म्हणायचं. हे किती असतात? 10⁴ to 10⁵ elementary particles are present. तर या क्रिस्टीवरती हे एलिमेंटरी पार्टिकल असतात. या एलिमेंटरी पार्टिकलचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलं तर एलिमेंटरी पार्टिकल मध्ये 3 मेजर कंपोनंट येतात. इट कन्सिस्ट ऑफ, दिस इज द हेड, स्टॉक अँड बेस. जे हेड आहे याचं, या हेड मध्येच एटीपी बनतात. कारण एटीपेज एन्झाईम इथं आहे. आता एन्झाईम वरनं चर्चा आपली निघाली तर अल्फा कीटोग्लुटॅरिक डिहायड्रोजिनेज सक्सिनेट आणि सायटोक्रोम ऑक्सिडेज ते एक एन्झाईम तिथं आहे. हां, तर एटीपेज एन्झाईम इथं आहे आणि त्यामुळं एटीपी सिंथेसिसची प्रोसेस या ठिकाणी केली जाते. या हेडला आपण F1 पार्टिकल म्हणू शकतो. ऍक्च्युअल एटीपी सिंथेसिस प्रोसेस इथं होते. स्टॉक त्याला F5 F6 पार्टिकल असं नाव आहे आणि त्याच्यामध्ये कपलिंग फॅक्टर असतात. आणि बेसला F0 पार्टिकल नाव आहे.
आणि हे जे स्टॉक आहे, ह्या बेस आहे, बेसला F0 नाव आहे. आणि काय रोल आहे या बेसचा, तर इट ऍक्ट्स ॲज अ प्रोटॉन टनेल. It is embedded in, base is embedded in inner membrane and it acts as a proton tunnel. प्रोटॉनचा टनेल म्हणून काम करतं. ऍक्च्युअल प्रोसेस आपण बघू शेवटी या चॅप्टरच्या. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे मायटोकॉन्ड्रियाचं. आता फंक्शन्स काय, महत्वाचं फंक्शन काय, इट हेल्प्स इन ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स इनटू सिंपल फॉर्म during which energy is released, and this energy is used in synthesis of ATP. Mitochondria supply energy whenever required, wherever required, whatever required in cell. त्या सेलमध्ये जिथं पाहिजे, जेवढी पाहिजे, ज्यावेळी पाहिजे त्यावेळी एनर्जी सप्लाय केली जाते. आणि म्हणून याला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल वेगवेगळ्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी मायटोकॉन्ड्रिया डेव्हलप झालेला आहे. मेन फंक्शन तर हेच आहे. बाकी छोटे छोटे इतर काही किरकोळ फंक्शन त्याचे असतील, पण मेन फंक्शन हे आहे. दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया.